मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी ना आज तुम्हाला लसुणी पालक कसा बनवायचा ते सांगणार आहे। तर मी तुम्हाला साहित्य सांगते। हे बघा, मी हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5, लसूण भरपूर घ्यायचा, आलं घेतले थोडंसं, आलं थोडंच घेतलं तरी चालतं, थोडासा शेंगदाण्याचा कूट, लसणाची पात आणि 2 चमचे आपलं हे चण्याचं पीठ, थोडी कसुरी मेथी, 2 कांदे कापून घेतले, 1 टोमॅटो कापून घेतलाय आणि फोडणीसाठी आपण ही मिरची घेतली बेडगी आणि मी पालक अगोदरच धुवून ठेवलाय, म्हणजे धुवून कापून ठेवलाय। तर आपण आता सुरुवात करू। मी आता थोडासा लसूण आणि हे अगोदर मी याच्यात ना 2-3 मिरच्या वाटून घेते। आबडधोबड वाटायचं परतायला आपल्याला, असं आबडधोबडच वाटून घेतलंय। आता आपण मी 1 पळी तेल घेतले, असं चमचा मोठा, आणि त्यामध्ये आपण जिरं टाकू। हे बघा, आपलं जिरं तडतडलं। आता आपण हा ना लसूण आणि आलं आणि 2-3 मिरच्या घेतल्या, त्याचा ठेचा आपण यामध्ये परतून घेऊ आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। लसूण चांगला परतला ना तर मग पालक शिजायला परतून घ्यायची, त्याच्यात परतून घेऊ। पालक आहे ना लगेच शिजते, तिला पाणी पण सुटतं आणि मुलं पण खात नाही ना, म्हणून आपण अशा पद्धतीने पालक करून घेऊ। आपली चांगली पालक आता परतली, आता आपण काढून घेऊ। कसुरी मेथी ना थोडीशी अशी भाजून घेते, कुरकुरीत होईल म्हणजे। आता आपण ती ना काढून घेऊ आणि त्याच कढईत आपण चणा पीठ हे 2 चमचे ते असं भाजून घेऊ, चांगलं बारीक गॅसवर भाजायचं। हे बघा, आपलं हे डाळीचं पीठ आता चांगलं भाजलंय। आपण आता त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू आणि चांगलं हे झाल्यावर आपण काढून घेऊ। आपण शेंगदाण्याचा कूट आणि चण्याचं पीठ काढून घेऊ। तेल टाकू, 1 चमचा तेल टाकलं। आता त्यामध्ये आपण कांदा परतून घेऊ। आता बारीक गॅसवर असा चांगला कांदा परतलाय। आता आपण त्यामध्ये लसणाची पात टाकू। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर लसूण जास्त टाकलं तरी चालतो। लसणाची पात टाकली ना खूप छान लागते भाजी। आता कांदा चांगला परतलाय, आता आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकू, अर्धा चमचा धना पावडर, जिरे अगोदरच टाकलेत ना, आता नाही टाकायचे। त्यामध्ये आपण टोमॅटो टाकू। आता टोमॅटो चांगले पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं। आता चांगलं टोमॅटोला पाणी सुटलंय। आता आपण त्यामध्ये हे पीठ टाकू, परत चांगलं पीठ आणि कुटे, डाळीचं पीठ आणि कुटे असं परतून घ्यायचं।
त्यामध्ये आपण आता पालक सोडू. पालक चांगली परतून घ्यायची. हे बघा आपली चांगली याच्यात परतून झालंय. आता आपण याला ना थंड पाणी नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं. आता आपण 5 मिनिट झाकण ठेवू. जिरं सगळं. आता आपण ना थोडीशी मोहरी टाकू. मोहरी तडतडली तर थोडंसं जिरं टाकायचं. मग आपण खबडदोबड कापलेला लसूण टाकायचा. थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकायच्या. मिरच्या चांगल्या परतवल्या का लसूण असा लाल झाला ना तर थोडंसं आपण हे लाल मिरची टाकू, बेडगी. आणि आपण आता ह्या भाजीत फोडणी देऊ अशी. हे बघा अशी आपली भाजी तयार झाली. लसूणी पालक खूप छान झाली. कलर पण खूप आलाय. आता आपण थोडीशी वरून अशी कसुरी मेथी टाकू. भाजून घ्यायची आणि मग टाकायची. अशा पद्धतीने आपली धाबा स्टाईल पालक लसूणी पालक तयार आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा. बाय.